महाराणी साहेब, अहो पाया पडतो तुमच्या. एवढं संन्यासी होणं घातक. पूर्वी जे तुमच्या मनात होतं ना तेच करावं. आम्ही आहोत ना. एक गोष्ट लक्षात घ्या पंत, कौटुंबिक गोष्टी ढवळाढवळ केली आम्हाला रुचणार नाही. आमच्यासाठी आता शंभूराजे आणि बाळराजे एकच. काय? हो, महाराजांची ही तीच इच्छा होती. हे राज्य शंभूराजेंच्या हाती सुरक्षित राहील म्हणून. पुतळाबाईंना महाराज शेवटचं हेच बोलले होते. पण ऐकलंय कोणी? कशाला उगीच चिंता करताय? बस पंत, यापुढे एक शब्दही बोलू नका. महाराणी साहेब, परिस्थिती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्यामुळे आता कौटुंबिक गोष्टी ढवळाढवळ करायची नाही. परंतु आपणच. हो, आम्हीच. आमचा हट्ट होता, आम्ही अमान्य करतच नाही. पण पंत, आता ती परिस्थिती राहिली नाही. आणि दुसरी गोष्ट, आम्ही विळा मोडून खिळा करणाऱ्या तर नक्कीच नाही. ही गोष्टही ध्यानात ठेवा. शेवटी आम्ही छत्रपतींच्या पत्नी आहोत. जी महाराणी साहेब. या पण अनाजी पंत, खलिता तातडीनं रवाना करा. जी. या. आबासाहेब, आम्हाला करमत नाही हो. कुठे गेला तो तुम्ही? आणि केव्हा येणार आबासाहेब? बाळराजे, मातोश्री, बघा ना आपले आबासाहेब. त्यांनी आम्हाला पाहिलं की आम्हाला जवळ घ्यायचे, आमचे मुके घ्यायचे, आमच्या डोक्यावरून हात फिरवायचे. स्वतःला तुम्ही असे बोलू लागलात ना की आमच्याही मनाचा बाण फुटतो बघा. परंतु मातोश्री, आम्हाला खूप खूप आठवण येते हो त्यांची. येणार जन्मदाते होते तुमचे. पण बाळराजे, आता स्वतःला सावरायचं. तुम्हीच असे रडत राहिला तर त्याने कोणाकडे बघायचं? त्यात आमचे दादासाहेबही गडावर येत नाही. किती दिवस झाले आमची आणि त्यांची भेटही झाली नाही. खलिता पाठवलाय त्यांना. ते येणार आहेत ना? येणार. खलिता पावला की थांबणार नाहीत ते. बोलावून घ्या त्यांना मातोश्री. हो, नक्की येणार. पण आता तुम्ही मन घट्ट करा. पण मातोश्री, मला खूप आठवण येते हो त्यांची. खूप खूप. महाराजे, सगळ्यांची तीच परिस्थिती आहे. चला, 2 घास खाऊन घ्या. नको, आम्हाला काहीच नको. असं कसं बाळराजे? सगळे एकत्र येणार.
एकत्र बसून जेवणार सगळे. चला. असं बोलले राणीसाहेब? कमाल झाली. तुम्हाला सांगतो, मला अपेक्षितच नव्हतं. असं समजा पलटवार आणि त्यात जायबंदी. आता लक्षात येत आहे, रणांगणात कधी एवढं तुमचं रक्त सांडलं नाही, पण आज संतापाच्या भरात माझा घोळणा फुटतोच. मग अवघडच आहे की हो. म्हणजे हाकार देऊन टप्प्यात आणलेली शिकार निसटलीच तर. आता द्या पाठवून खलिता. हो, पांढरं निशाण दाखवायचं सरळ आणि विषय संपवायचा. अहो, शेवटी त्यांचं रक्त एक आहे. म्हणजे कधी ते एक होतील सांगता येत नाही. शेवटी छत्रपतींची शिकवण असणारच. आणि त्यांनी कधीतरी काहीतरी सांगितलेलं शिकवलेलं असेलच की. शिवाय महाराज गेले हा आघात तसा मोठा आहे. मन उडालं म्हणताय, तेही खरंच असणार. मला सगळं मान्य आहे, पण एक गोष्ट मान्य नाही. कोणती? शंभू राजांनी रायगडावर येणं. पण आता महाराणी साहेबांनी तसा खलिताच पाठवायला सांगितलंय. मग खलिता पाठवायचा, पण मागच्या वेळेसारखा. म्हणजे खलिता मशालबाईंच्या पदरात पडणार? राहुजी नाना, आज त्या महाराणी साहेब आहेत. त्यांना वाटलं तसं त्या बोलल्या. बोलू द्या, कारण परिस्थितीच अशी आहे की त्यांचं मन थाऱ्यावर नाही. उद्या काय होईल याची कल्पनाही नाही. पण आपण गोंधळून जाणं बरं नाही. आपण संयमाने घेऊ, समजावून सांगू, परिणामांची कल्पना परोपरी देऊ. पण जे योजले आहे तेच करू. त्यासाठी शेंडी तुटो वा पारंबी तुटो, आता माघार नाही. आपण केव्हापासून हे सणवार लक्षात ठेवायला लागला? आम्ही हे सणवार लक्षात ठेवले केवळ तुमच्यासाठी. उतर. आम्ही गडावर असताना तुम्ही गडावर नसणं हेच ग्रहण आहे आमच्यासाठी. धाकट्याबाई साहेब, चला. आम्हाला बसू दे एकट्यानेच. धाकट्याबाई साहेब, अहो असं म्हणून कसं चालेल? किती निरोप पाठवले तुम्ही या अशा जडावांसमोर बसलेल्या, आणि बाळराजे सिंहासनासमोर. आम्ही तरी कोणाची समजी घालावी? चला, कित्येक दिवस झाले तुम्ही काहीच खाल्लेलं नाही. इच्छाच नाही आमची. खरं तर महाराजांच्या माघारी जायचं होतं आम्हाला मळवट भरून. हे असं पांढऱ्या कपाळाने राहणं नको. धाकट्याबाई साहेब, त्यांच्या सोबतच जायचं होतं, पण आम्ही थांबलोय ते शंभू बाळांसाठी. नाहीतर आज महाराजांच्या सोबतच पाहेवाचं लेणं, सतीचं वाण घेऊन गेलो असतो. नसतो थांबलो. आम्हाला तरी राहावं असं वाटतंय का? तुम्हाला राहावं लागेल,
आमचं काय? महाराजांशिवाय आमचं दुसरं होतं तरी काय? कच्ची मूठभर कुंकवाच्या धनीण होतो आम्ही, पण आता तेही नाही राहिलं. मग आम्ही तरी कशाला राहावं? आम्ही महाराजांच्या जवळ जाणार. त्या बाई साहेब, असं नका ना बोलू. महाराजांशिवाय जग याची आम्ही कल्पना देखील करू शकत नाही. बघितलंत ना, एवढा चैत्राचा महिना, पण झाडाला पालवी फुटलीये का? गडावर एवढी आमराई, पण आंब्याला मोहर आलाय. त्यांनाही माहित होतं, त्यांनी फुलणं आणि फळणं थांबवलं होतं. आमचा जीव करपून गेलाय हो. धाकट्या बाई साहेब, नका असं बोलू. तुम्ही शहाण्या, समजूतदार का नाही? आम्ही शहाण्याही नाही आणि समजूतदारही नाही. सोडला आम्ही समजूतदारपणा. बरं बरं, आता जेवायला तरी चला. महाराजे तुमच्यामुळे 2 घास तरी खातील. खलिता पोचला पन्हाळगडावर? हो, केव्हापर्यंत येतील शंभूबाळ? येतील, थांबणार नाही. आपण चलावं. येतो आम्ही, पण हे जग आता आमच्यासाठी नाहीच. ज्या दिवशी शंभूबाळ येतील, आम्ही त्यांना भेटू, त्याच दिवशी आमची चिता पेटवावी. धाकट्या बाई साहेब, आम्हाला तसा शब्द द्यावा. हा आमचा ठाम निर्धार आहे. बाबा गेल्यानंतर महाराज स्वतः घरी आले. मला म्हणाले, आता घाबरायचं नाही, बाबांचा वसा पुढे चालवायचा. समध्यासनी महाराजांनी काय ना काय दिलं, माया केली, जीव लावला, पण शेवटी फसवलं हो. फसवलं? त्याने मनी नसताना हा हा गणी मी कावा केला? गनिमी कावाच म्हणायचा. आता कुणाकडे बघायचं, कुणाला विचारायचं? तर रागावणार तरी कोण आणि परत पोटाशी धरणार तरी कोण? आता एक किल्लेदार या नात्याने मी सांगतो, इतके दिवस गडाचे दरवाजे बंद ठेवणं योग्य नाही. यो धोका तर हायच, म्हणजे लोकात गैरसमज पसरणार आणि अफवांनाही ऊत येणार. आलंच तर शंभूराजे येतील. ते आले की गडाचे दरवाजे उघडावेत. म्हणजे शंभूराजे आले की हो पंत, हो हो, काय शंभूराजे शंभूराजे घोषा लावलाय? आणि शंभूराजे येऊन करणार काय? वाढला तर व्यापच वाढणार. आणि तसंही शंभूराजांच्या धास्तीरेच महाराजांनी हाय खाल्ली. त्याची प्रकृती खालावली ती त्यामुळेच. त्यावर मी काही बोलणार नाही, कारण महाराज गेले. ते गेल्यामुळे आपल्यावर केवढं मोठं संकट ओढवलंय हे मलाच माहिती आहे. शंभूराजे खूप चुकीचे वागलेत. पण महाराजांची आणि त्यांची भेट झालीच ना खेळीमेळीत. अव ते वर दाखवण्यासाठी असतं, आतून महाराज पार पोखरलेले काळजी. बरोबर, पण हे समजणाऱ्याला, कळणाऱ्याला हो.
आता मागच्या गोष्टी उगाळत बसू नका. कोणी उगाळत बसत नाही, त्या ओघाने येतात. हो, प्रसंगच तसा उद्भवलाय. महाराणी साहेबांवर वज्राघात झाला. काय परिस्थिती आहे त्यांची, सहन कसं करायचं त्यांनी? हो, चिडचिडपणा वाढलाय त्यांचा. कसं सांगा, कसं निस्तारायचं? हो, मी सुद्धा माणूसच आहे. मी काय म्हणतो, तुम्ही समधी अष्टप्रधान आहात, काय तो योग्य निर्णय घ्या. आता कसं बोललात? शेवटी महाराजांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे आणि त्यासाठी या 8 चाकांचा गाडा आपण नीट हाकला पाहिजे. बरोबर आहे. असा उतावळेपणा करून चालणार नाही आपल्याला. नाही, शांततेत निर्णय घेऊ, पण लवकर घेऊ. रायगडाचे दरवाजे बंद ठेवून चालणार नाहीत. एवढं मोठं स्वराज्य आहे. म्हणजे तुमच्या मनात तरी काय आहे? माझ्या मनात काय आहे त्यापेक्षा सर्वांच्या मनात काय आहे हे जाणून घेऊ. मुद्दा असा आहे की आपण राजाराम राजेंबरोबर चालू. आणि मग शंभूराजेंचं काय करायचं? काय करायचं म्हणजे? आपण त्यांना टाळतोय. खरं तर महाराजांचं निर्वाण झाल्याबरोबरच आपण त्यांना कळवायला हवं होतं. हो, हा धर्मानं थोरले पण त्यांच्याकडे आहे. थोरले पण धाकले पण महत्वाचं नाही, चांगुलपणा महत्वाचा. म्हणजे जे मोगलांमध्ये जाऊन राहिले, ज्यांच्या जाण्यामुळे महाराजांना खाली बघावं लागलं, त्यांचं नाव तरी कशाला घ्यायचं आता? आम्ही शंभूराजांच्या होकारा नाकाराच्या दोऱ्यावर झोके देत बसणार नाही. ते मान्यच नाही आम्हाला. असं कसं? एकतर त्यांच्यामुळे महाराज गेले, आता स्वराज्य घालवायचं का? वय, जो माणूस मोगलांना जाऊन मिळाला तो मोगलांपासून स्वराज्य वाचवल का? ऐकलं का प्रल्हाद पंत? वाचवल का? तुमचा मुद्दा रास्त आहे, पण महाराजांनी फितुरीचा मुद्दा खोडून काढलाय ना. अहो, पण ते वर करडी जगाला दाखवायला, नाहीतर महाराजांनी कशाला हाय खाल्ली असती? हे एकलंगी होत आहे आणि पेशवा म्हणून आम्हाला ते मान्य नाही. म्हणजे तुमचा विरोध आहे तर? विरोधच समजा. परिणामांची जाणीव आहे का? आहे. तुम्हाला जे काय करायचं ते करा, पण आम्ही धर्माच्या बाजूनेच उभे राहणार. आम्ही पण. पान लावायला घेते. नको, भूक नाही मला. अहो, असं काय? महाराज गेल्यापासून असंच चाललंय तुमचं. खाण्यापिण्याकडे लक्ष नाही तुमचं. महाराज गेलेत ही साधी सुधी गोष्ट नाहीये. गेले ते गेले, माझ्यावर जोखीम टाकून गेले. तुमच्यावर? मग काय? कोणात एवढी हिंमत आहे हा रायगड चालवण्याची? रायगड म्हणजे साधी गोष्ट नाही. एक वेळ 10,000 हत्तींचा कळप सांभाळता येईल, पण एक रायगड सांभाळणं मुश्किल. तेही खरंच. सगळ्याच ठिकाणी मला बघावं लागतं. आता तर महाराणी साहेबांची काय अवस्था, त्यांना सावरा, प्रधान मंडळाकडे बघा, भल्याबुऱ्याची काळजी घ्या. एक गोष्ट आहे का मागे? शंभूराजे अजून आले नाहीत? ते येऊन काय करणार? महाराजांनी एवढं उभं केलंय ते काय मातीबोल करायचंय? आणि तुम्हाला काय एवढी काळजी? मी आहे ना इथे. चुकलंच आमचं. उगाच मध्ये तोंड घालत जाऊ नका, सांगितलंय ना तुम्हाला. तुमच्या काळजीपोटीच बोलले मी. जा वाडा जा. अगोदर काही सुचत नाहीये. शेवटी रयतेला सांभाळणारा राजा हवाय, हे लक्षात ठेवा. आणि सगळे माझ्या विरोधात. पहिले ते मोरोपंत, दुसरा तो टाक दौतवाला कलम बहादर बाळाजी पंत. बघू काय होतंय ते.